हेलो दर्शकों, आप सबका स्वागत है सारा अधिकार में। संदीप तात्या मोहन राव टोंबरे जो कि मातंग समाज से है, आज उनके साथ पदाधिकारियों के साथ मिलकर मुंबई मराठी पत्रकार संघ में मातंग समाज के डेवलपमेंट को लेकर एक डिस्कशन किया गया, जिसमें अहम बातों को रखा गया और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से निवेदन भी किया गया कि मातंग समाज के हित में कुछ अच्छे फैसले लिया जाए। इसमें सबसे इम्पोर्टेंट पॉइंट है कि लोकशाही अन्नाभाऊ साठे जी को भारत रत्न मिलना चाहिए। सेकंड इम्पोर्टेंट पॉइंट जो उजागर हुआ वो है उप वर्गीकरण मिलना चाहिए मातंग समाज के लोगों को और उन्हें अनुसूचित शेड्यूल कास्ट में जगह भी मिलनी चाहिए। आगे ये भी कहा गया कि जुडिशियल कमेटी का 15 जनवरी को मुद्दतवार मिलना चाहिए और अन्नाभाऊ साठे को भारत रत्न मिलना चाहिए, और साथ ही साथ पैसों को बंटवारा यानी जो पेंशन जो मिलता है वो भी ये लोगों के हित में मिलनी चाहिए। और इस बीच में जो गारंटर जो बीच में है उस गारंटर को निकालना चाहिए। अन्नाभाऊ महामंडल कर्ज वाटप करना चाहिए और इसमें आने वाली दिक्कतें बिल्कुल ही कम और ख़त्म होनी चाहिए। अन्नाभाऊ साठे होना वाटप चाहिए और मातंग समाज के हित में जो वादे किए गए थे और जो निवेदन महाराष्ट्र के मुख्यमंत्री को सालों से दिए गए हैं उस पर जल्द से जल्द कार्रवाई करके सकल मातंग समाज के हित में फैसले सुनाने चाहिए। अब देखना ही है कि देवेंद्र फडणवीस जी मातंग समाज के हित में किस तरीके के फैसले लेते हैं। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। हेलो दर्शकों, मैं दिशान कादी, आप सब देख रहे हैं सारा अधिकार। आज मुंबई मराठी पत्रकार संघ में सकल मातंग समाज महाराष्ट्र चिंतन बैठक की गई। इसमें मातंग समाज को लेकर काफ़ी सारी बातों पर डिस्कशन किया गया। हमारे साथ जुड़ चुके एक नए मेहमान सर, वेलकम टू सारा अधिकार। आज मातंग समाज को लेकर मुंबई मराठी पत्रकार संघ में आपको परिचय दी पत्रकारों से बातचीत से क्या मुद्दा था, किस मुद्दे के सकल मातंग समाजाच्या वतीने जे आंदोलन सरकारने ज्या गोष्टी करतो म्हणून सांगितलं होतं त्या सगळ्या गोष्टीचा आढावा आहे सरकार आलेला आहे। काय केलं, सरकारनं आपल्याला काही संधी दिलेली आहे, त्यातल्या काही गोष्टी आपल्या शासनानं मान्य केल्या आहेत, काय अंमलबजावणी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे समन्वयक बैठकीला होते आणि या चिंतन बैठकीमध्ये मातंग समाजाचं धोरण काय असावं, त्याची दिशा काय असावी अशा पद्धतीची सगळी चर्चा झाली। दुसरी गोष्ट, मातंग समाजाच्या आरक्षण बदल समितीच्या कार्यकाळात 15 जानेवारीला संपत आणि खरं तर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हा एक फार मोठा लढा हा महाराष्ट्रातील मातंग समाजानं लढलेला आहे आणि या समाजाला सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपवर्गीकरणाची गरज आहे। आणि आत्ताचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीसांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या अगोदर, तुम्ही मला पक्षाच्या बरोबर राहा, आमच्या महायुतीच्या सोबत राहा, मातंग समाजाचे प्रश्न आम्ही उप वर्गीकरण को लेकर इससे पहले भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री से लगातार निवेदन किया गया था। हमने देखा मुंबई में कि हज़ारों की संख्या में मातंग समाज मुंबई की सड़कों पर उतरे, आज़ाद मैदान में धरना भी किया गया। अभी इन मांगों को अभी भी इग्नोर किया जा रहा है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री से क्या कहना चाहेंगे, आगे मातंग समाज की रणनीति क्या होगी? मातंग समाज हा देवेंद्र फडणवीस या सरकारच्याबद्दल फार आशावादी आहे। तर त्यांनी एक शब्द दिला होता आणि त्या शब्दाप्रमाणे जुडिशियल कमिशन त्यांनी नेमलेलं होतं, त्यांनी 15 जानेवारीला मुदत संपतात ती मुदत वाढवून मिळावी यासाठीचा ठराव आज सगळ्या ज्येष्ठ समाजाच्या नेत्यांनी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ते सगळे घेतील अशा विषय आहे। संदीप पाती झालं बाबा। नमस्कार, आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राम चव्हाण, मातंग समाजाचे सकल मातंग समाजाचे ते नेते आहेत, समन्वयक आहेत आणि इथं संस्थेची अध्यक्षपदाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। धन्यवाद। बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना झाली आणि तिला 500 कोटीचा निधी मिळावा अशी तुम्ही मागणी करत आहात। ही मागणी वस्तुस्थितीला धरून आहे का आणि मातंग समाज त्यातल्या त्यातही आरक्षणाची मागणी का लावून करत आहे?
खरं तर महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा 2 नंबरच्या लोकसंख्येमध्ये येतो। आजपर्यंत महाराष्ट्रातील एससी कॅटेगरीमध्ये बार्टीमधून सर्व कारभार पाहिला जायचा, पण बार्टीमधून मातंग समाजासाठी आणि 12 पोट जातीसाठी आरटी ही संस्था वेगळी दिलेली आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था वेगळी दिलेली आहे आणि त्यांना फक्त 150 कोटी निधी दिलेला आहे। 150 कोटीमध्ये मातंग समाजाची आजच्या घडीची लोकसंख्या जवळजवळ 60 लाखाच्या पुढे आहे आणि 12 पोट जातीची लोकसंख्या धरून ही लोकसंख्या जवळजवळ 1 करोडच्या पुढे जात आहे। जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर ही निधी अपुरी आहे, 150 करोड रुपये। त्यामुळे आम्ही आमची मागणी आहे सकल मातंग समाजाची महाराष्ट्र राज्याची की हा निधी वाढवून 500 करोड पर्यंत करण्यात यावा। म्हणजे आमच्यामधले जे बेरोजगार संस्था, आमच्यामधले बेरोजगार जी मुलं आहेत, जी मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशी जात आहेत किंवा ज्या मुलांना ही संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती यूपीएससी एमपीएससी बँकिंगच्या रेल्वेच्या परीक्षेसाठी किंवा त्याची, तर त्यासाठी हा निधी अपुरा नक्कीच आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की महाराष्ट्रामधल्या जे काही मातंग समाज आहे आणि त्याच्या 12 पोट जातीच्या विद्यार्थ्यांचा आणि लोकसंख्येचा विचार करून आमची निधी वाढवण्यात यावा म्हणून। खरं तर पाहिलं तर ह्या स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 13% मागासवर्गीयामध्ये 13% आरक्षण आहे शेड्यूल कास्टमध्ये। त्या 13%मध्ये जर आपण बघितलं आजपर्यंत नोकरीचं प्रमाण असेल किंवा शिक्षणाचं प्रमाण असेल किंवा ज्या काही गोष्टीचे फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत, जर दलितांचा मागासवर्गीयाचा जर विचार केला तर ह्या स्कीम सरकारच्या कुठल्याही स्कीम असतील किंवा नोकर असतील पर्टिक्युलर एक जातीपुरती सीमित झालेल्या होत्या। त्याच्यामुळे आमची मागासवर्गीयाच्या मधली ही 1984 पासून स्वर्गीय बाबासाहेब गोखले पासूनची ह्या आमची मागणी आहे की मागासवर्गीय आरक्षणामध्ये जी 13% दिले जाते त्याच्यामध्ये अबकड वर्गवारी करण्यात यावी। आज आम्हाला जर 13%मध्ये आम्हाला जर अबकडचं वर्गवारीचं जर दिली सरकारनं ह्या, तर आमची जी बेरोजगार मुलं आहेत ते नोकरीचं प्रमाण वाढेल, आमचं शिक्षणाची टक्केवारी वाढेल आणि आमच्यावरचा जो काही बॅकफुटचा जो आम्ही आहेत आज ते आम्ही सरकारी प्रवाहामध्ये शासकीय प्रवाहामध्ये आमच्या टक्केवारी वाढेल। त्यामुळे आमच्या मुलांमधून बेरोजगारी असेल किंवा आमच्या ज्या काही शैक्षणिक स्कीम आहेत एज्युकेशनसाठी जी काही आम्हाला निधी आहे किंवा ज्या पण गोष्टी आम्हाला त्या अबकडमधून आमच्या साध्य होतील। समाजाची महामंडळातली जामीनदार जे गॅरंटरची आठवती ती पण शिथिल करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 ऑगस्ट 2024 सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनं एक जजमेंट दिलं गेलं होतं। त्या जजमेंट मध्ये सरळ लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तशी ऑर्डर केलेली आहे की जे काही आरक्षणामधलं वर्गीकरण करण्याची प्रत्येक राज्य शासन करू शकतं आणि त्या अनुषंगाला धरून त्या जजमेंटला धरून आम्ही सकल मातंग समाजाची ही मागणी होती की आम्हाला आरक्षणामध्ये वर्गीकरण करा। आणि त्यावेळेचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने बदर समिती, बदर हे रिटायर्ड जस्टिस आहेत हायकोर्टाचे आणि ती न्यायिक समिती स्थापन केलेली। त्या न्यायिक समितीला फक्त 3 महिन्याचा टाइम दिला गेला होता, पण आता 15 जानेवारी 2025 ला 3 महिन्याचाही टाइम संपून जातोय, तरी पण महाराष्ट्र शासनाने बदर समितीला आजपर्यंत कुठला स्टाफ दिला नाही किंवा कुठलाही फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या नाही। त्याच्यामुळे बदर समिती 3 महिन्यात वेळेमध्ये त्यांचा जो रिपोर्ट आहे वर्गीकरणासंदर्भामधला, महाराष्ट्र राज्यात वर्गीकरण हवाय का एससीला, त्या संदर्भातला रिपोर्ट आजपर्यंत देऊ शकलेला नाही। त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की बदर समितीला ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे, ज्या काही सिस्टीम त्यांना सिस्टीम मध्ये नोकर पाहिजे ते सगळं काही प्रोव्हाइड करून त्या बदर समितीला कंटिन्यू करून बदर समितीचा अहवाल लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र शासनानं स्वीकारावा, द्यायला लावा ही विनंती। आम्ही ह्या संदर्भामध्ये सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व शिष्टमंडळ आणि महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही मातंग समाजाच्या प्रमुख संघटनेचे जे नेते आहेत त्यांचं आणि शिष्टमंडळाचं हे सर्व मिळून सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांची आम्ही भेट नक्कीच घेणार त्या 2 विषयावर। जय